योद्धा न्यूज चॅनल। वाफगाव रेटवरीत परिवर्तनाचा गुलाल। ज्ञानेश्वर ढेरंगे, विजय शिंदे आणि दीप्ती भोगाडे यांचा झंझावाती विजय। वाफगाव संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले। जिल्हा परिषद सदस्यपदी विजय शिंदे तर पंचायत समिती सदस्यपदी ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे आणि दीप्ती भोगाडे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत विरोधकांना धोबी पछाड दिली। विजयानंतर गुलालाची उधळण आणि जल्लोष। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, कोण आला रे कोण आला, वाघाचा पंजा आला आणि विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली। वाफगाव आणि रेटवडी परिसरातील ग्रामस्थांनी विजयाचा आनंद गुलालाची उधळण करून साजरा केला। विजयी उमेदवारांची विशेष मुलाखत। हा विजय जनतेचा। विजयानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे, हा माझा वैयक्तिक विजय नसून वाफगाव रेटवडी गटातील प्रत्येक स्वाभिमानी मतदाराचा विजय आहे। जनतेने जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही। रस्ते, पाणी आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणे ही माझी प्राथमिकता असेल। विजय शिंदे, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही जनतेच्या संपर्कात होतो, त्यांच्या समस्या समजून घेतल्या होत्या। आज मिळालेला कौल हा विकासाच्या राजकारणाला मिळालेली पावती आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। दीप्ती भोगाडे, महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे। माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्व माता भगिनींचे मी मनापासून आभार मानते। आता प्रत्यक्ष कामाची वेळ आली आहे। विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात। या विजयामुळे वाफगाव रेटवडी परिसरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।